नमस्कार. आज आपण आहे ना परवलची रेसिपी बघणार आहोत. पण ही भरली परवल असली तरी ही कांदा लसूण विरहित किंवा कुठलाही कंद न टाकता आपण करतोय. म्हणजे थोडक्यात जैन रेसिपी सारखी ही रेसिपी आहे. तर मग आता स्वयंपाकघरात चला आणि बघूया तयारी. आणि मसाले खूप सुंदर आहेत त्याचे. तर चला मग आता स्वयंपाकघरात. तर हे जे परवल आहे हे परवल मी असं फक्त मधून कापून घेतलं आहे. एवढं खाली नाही कापलं आहे बुडाला, एकच मग फक्त माझं तुटलं आहे, हे काढून घेतलं. आता ही रेसिपी करण्यासाठी मी आधी हे पॅन ठेवलं आहे, कारण मला मसाले करून घ्यायचे. तर हे मसाले मी आता तुम्हाला दाखवते. साधारणपणे भरलं वांगं वगैरे करताना बेसन किंवा काही काही गोष्टीचा वापर केला जातो. आपण आता का करू, सगळे नट्स आधी बघून घेऊ. हे खोबरं आहे, तीळ आहे आणि हे फुटाण्याचं डाळवं. हां, तर आपण हे साधारणपणे नट्स घ्यायचे. हे खोबरं आहे, हे तीळ आहे, हे फुटाण्याचं डाळवं आहे मी घेतलं. बेसनाच्या ऐवजी मी हे वापरणार आहे. भाजलेले शेंगदाणे आहेत, ही थोडीशी उडदाची डाळ आहे आणि आपण हे मसाले, हे नट्स, ही शोप घेतली आहे मी. खूप छान लागते अगदी. आणि त्यानंतर आता पावडरी आहे. पावडरींमध्ये तर हळद, हिंग, मीठ हे तर बेस आहे. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, हे कश्मीरी रेड चिली पावडर आहे, ही धणे पावडर आहे आणि हा आमचा ब्राह्मणी काळा गोडा मसाला, ज्याच्यामध्ये लसूण बिसूण हे काही प्रकार नसतात. पण पावभाजी मसाल्यासारखं दालचिनी लवंग असं वगैरे टाकतात ते. आणि ही कोथिंबीर. तर आता आपण काय करूया, मी अगदी थोडंसं असं तेल घालते या पॅनमध्ये. अगदी थोडंसं तेल घातलं आहे मी. आणि आता यामध्ये आधी सगळ्यात प्रथम तर मी ही उडदाची डाळ टाकते. ही थोडीशी मी लालसर करून घेणार आहे. मग आपण बाकीच्या गोष्टी आपल्याला याच्यासाठी टाकलं मी थोडं तेल आणि उडदाची डाळ सगळ्यात प्रथम, की एकतर आपल्याला मिक्सरमधनं हे बारीक करून घ्यायचं आहे. मग याला भाजायची, डाळव्याला भाजण्याची गरज नसते म्हणून सगळ्यात शेवटी आपण डाळवं टाकणार आहोत. शेंगदाणे आपले भाजलेले आहेत, पण आपल्याला भाजायची आहे ती मुख्य म्हणजे डाळ. खोबरं भाजायला वेळ लागत नाही आणि तीळ भाजायला वेळ लागत नाही. ही डाळ जरा लालसर झाली की मग पहिले आपण शोपा टाकून घेऊया. थोडी लालसरीला होऊन देते अजून. खूपच सुंदर ही भाजी लागते, अगदी टेस्टी. झालं. आता ह्या शोपा टाकून घेतले, तीळ टाकून घेतले, सगळे कोरडे मसाले आहेत. शेंगदाणे, तीळ थोडेसे राहिले तिथे टाकते. खोबरं, कारण मीठ आपल्याला मसाल्याच्या अंदाजाने सगळ्यात शेवटी घालायचं आहे. आणि मी नुसतं असं थोडंसं हे करून घेणार आहे. याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून खरगटून घेणार आहे. हे आपल्याला नंतर नुसतं ते वाफवून घ्यायचं आहे, म्हणून मी हे आधी भाजून घेते मसाला छान. या मसाल्याचा खूपच सुंदर वास आता पसरला, कारण शोप आणि हे सगळं एकत्र भाजल्या गेलं ना. आणि मग या गरम पॅनमध्येच आपण हे सगळ्या आपल्या पावडरी आहेत या आपण मिक्स करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी मीठ घालणार आहोत. आता याचा छानच वास सुटला आहे अगदी. हळद टाकून देते आधी, हिंग टाकून देते, कारण ते गरम आहे तर मग त्याच्यात ते होऊन जाईल. कारण हळद उग्र असते, हिंगही उग्र असतो जरा, म्हणून बाकी काही नाही. आणि याला आपण मिक्सरमधनंच बारीक करून घेणार आहोत, थंड करून. आणि मग तो मसाला भरणार आहोत. थोडासा मसाला जास्त हवा. खरं तर ते 5-6च परवल आहे, त्याला हाही मसाला जास्त होतो. पण आपण ग्रेव्ही ठेवली बाजूला तर बरं. हे धणे पावडर, भाजलेली जिरे पावडर आहे, ही धणे पावडर आहे. हा ब्राह्मणी काळा गोडा मसाला जो आहे हा मी एवढा नाही टाकत. मी फक्त 1 चमचा मोजून टाकते, बाकीचं बाजूला ठेवते. लाल तिखट, हे सगळं मिक्स करून घेऊया. खाली गॅस चालू आहे. हे मसाले करपायला नको. हे डाळवं सगळ्यात शेवटी, कारण डाळव्या भट्टीतच भाजलेलं आहे हे, पण याच्यामुळे ते एकत्र होईल चांगलं. आता मी गॅस बंद करते आणि याच्यावर मी ही कोथिंबीर टाकते. कारण मसाला मला मिक्सरमध्ये दळून घेताना मी याच्यामध्ये पाणी वापरणार नाही आहे. थोडंसं आपण वापरूया नंतर. आणि तुम्ही चिंचगूळ वगैरे खात असाल तर चिंचेचं
कोळ टाकून पण मला ते आपल्याला जेव्हा मसाला आपण मिक्सरमधनं बारीक करू त्यावेळेस थोडंसं चिंच म्हणजे चिंचेची चटणी जी आहे माझ्याकडे ती टाकूया. आणि आता भाजीच्या हिशोबाने मीठ, मी मसाल्याच्या हिशोबाने मीठ घालते, म्हणजे हेच मीठ भाजीला लागेल, आपली भाजी खारट व्हायला नको. आता याला थंड करून दळून घेते आणि मग दाखवते. आता हा मसाला मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी ही एवढीच, अगदी थोडीशी एवढीच फक्त मी ही चिंचेची चटणी, माझ्याकडे घट्ट चटणी तयार आहे, ती मी फक्त दळण्यापुरती यामध्ये वापरणार आहे. आता हा मसाला मी दळून आणते. आता हा मसाला दळल्यानंतर थोडंसं मिक्सरला इथे चिकटलं होतं, तर हे मी पाणी यामध्ये घातलं आहे आणि हे पाणी आता मी या मसाल्यात घालून घेतलं. म्हणजे आता काय होईल आणि हे एक परवल मी भरून त्याच्यावर ठेवलं आहे, तुम्ही पाहू शकता ते. आणि मी कढईमध्ये खाली पाणी ठेवलं आहे. मी हे परवलं वाफवून घेणार आहे, म्हणून आता भरभर मला ही उरलेली 4-5 परवलं जी आहेत माझी ती मी आता भरून घेते आणि मग ते तुम्हाला दाखवते. त्या चाळणीवर ठेवते. चाळणीमध्ये खाली पाणी आहे कढईत आणि ही छिद्राची चाळणी आहे. आता बघू शकता खाली या कढईच्या पाण्याची वाफ येते, याच्यावरती मी हा टोप पालथा घालते. आता हे आपण 5 मिनिट शिजू देऊया आणि मग परवल चांगली वाफली की मग बघू. हा उरलेला मसाला नंतर पॅनमध्ये घालून आपण ती भरलेली परवलं अरेंज करूया. आता तुम्ही बघू शकताय ही आपली परवल खूप छान शिजलं आहे बघा, मस्त मऊ झालं आहे. कारण याच्या खाली पाणी होतं, याच्या खाली या प्लेट खाली. आता हे जे वाफलेलं परवल आहे हे आता मी पॅनमध्ये काढते. या पॅनमध्ये आता आपण, कारण आपल्याजवळ हा मसाला उरलेला आहे, हा मसाला आता आपण उरलेला वापरणार आहे. आणि हा मसाला इतका छान भरला गेला याच्यात, आतपर्यंत मुरलो. आता गॅस कमी करून घेते आणि हे मी खाली काढून घेते. आता यामध्ये या सिम गॅसवर आपण थोडंसं तेल टाकूया. पण आपल्याला हा मसाला आता मस्त छान, म्हणजे आपण पाणी ते फक्त तो मसाला हे करतानाच आणि आपल्याला फोडणी द्यायचीच नाही आहे. याच्यामध्ये आपण आता ही जी वाफलेली परवल आहे ही आपली अरेंज करूया. एक मी काढून घेते याच्यात. आता या सगळ्या वाफलेल्या परवलांना छान तेल लागेल. मसाला आहेच हा आपला. आणि मग याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि मस्त त्या मसाल्याची दणदणून वरच्या सालाला पण वाफ देऊया. गॅस कमी करते आहे. तेलात हा मसाला टाकते आता मोकळा करून. आणि या वाटीत थोडंसं पाणी घेणार आहे आता आणि ते पाणी टाकणार आहे आणि मग झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. हे वाटीभरच पाणी मी घेतलं आहे, कारण मग हा मसाला माझा जळायला नको. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे असल्यामुळे हा जो रस्सा आहे हा आपोआप घट्ट होऊन येईल. आता ही भाजी घट्ट झाली की दाखवते. आता हे बघा पॅनमधली भाजी किती सुंदर दिसते. आणि आता मी पोळी ठेवली आहे इथे बाजूला आणि बिटाची कोशिंबीर ठेवली आहे. तर ही भाजी मी आता या बोलमध्ये मी काढून घेते. थोडी भाजी मी या बोलमध्ये काढून घेणार आहे आणि मी आता गॅस बंद करते, कारण माझी परवलची भाजी शिजली आहे. छान मऊसूत असं हे परवल शिजलं. ही थोडीशी आपण यात ठेवली आहे.
तसंच उचलून खाता येतं, इतकं छान हे झालेलं आहे. मसाला तर मस्तच झाला, पण तशी पण भाजी खूप छान झाली. थोडीशी भाजीवर आपण कोथिंबीर टाकूया, म्हणजे आपली ही जैन रेसिपी तयार झाली. म्हणजे जैन पद्धतीची, जैन म्हणता येईल असं काही मला वाटत नाही आहे. मी यात काहीच टाकलं नाही, लसूण नाही, कांदा नाही, कुठलंच कंद नाही. आणि या मसाल्याचा वास इतका दरवळतो आहे, खूपच छान असा याचा वास दरवळून राहिला. खूप छान वाटते ही. तर आता ही परवलच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली बघा. खूप सुंदर दिसते आणि परवलचाही वास, मसाल्याचाही वास छान घमघमाट सुटला आहे. तुम्हाला जर आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. जरूर ही रेसिपी करून पहा. एक तर फुटाण्याचं डाळवं आणि तीळ आणि खोबरं हे सगळं आपण भाजून घेतलं. तेल, पाण्याचं, अगदी पाण्याचा थोडासा वापर केला, ते फक्त खाली मसाला घट्ट यायला. आता त्या परवलमधून मसाला बाहेर निघाला नाही, एक अख्खं परवल उचलून पण तुम्ही खाऊ शकता, इतकं सुंदर ते झालेलं आहे. तर धन्यवाद. तुमचे मनापासून माझा नेहमीचा फंडा. बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा. धन्यवाद मनापासून तुमचे. तुम्ही माझी ही रेसिपी शांततेने पाहिली.